बघा मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, बेसिक बघितलेलं आहे पार्ट 1 मध्ये. आता आपण पार्ट 2 मध्ये काय करणार आहे, कालमापनचं बेसिक बघणार आहे. कालमापनचे काही उदाहरणं बघणार आहे आणि काय काय करणार आहे, बेसिक बघणार आहे. कोणत्याही तारखेचा वार काढणे. आता तुम्हाला जर म्हटलं 15 ऑगस्ट परीक्षेला आलं, 15 ऑगस्ट 2050 ला कोणता वार असेल, हा काय असतो, परीक्षेला प्रश्न येत असतो आणि तुम्हाला तो वार काय करायचं, काय केलं पाहिजेत, काढले गेला पाहिजेत. तर ते आपण आपण आता बघणार आहोत की नेमका तो वार कसा काढायचा. तर चला आपण आता बघूयात. आता मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही वर्षाचा वार काढायचा असेल त्यासाठी सूत्र आहे. आता ते सूत्र पहिलं तुम्ही काय करायचं, पाठ करायचं. त्याच्यानंतर काही कोड आहेत, महिन्याचे वाराचे काही कोड आहेत, ते पण काय करायचे, पाठ करायचे. आता काय करायचं, तुम्ही पेनानं काय करायचं, लिहून घ्यायचं सूत्र आणि वार आणि ते. त्यानंतर बघा, आता तारीख प्लस महिना कोड म्हणजे महिन्याचा जो दिलेला असला तो कोड. त्याच्यानंतर वर्ष म्हणजे वर्षाचे काय करायचे, शेवटचे 2 अंक घ्यायचे, शेवटचे 2 अंक प्लस वर्ष काय करायचं, वर्ष भागिले 4 करायचं. याचं काय करायचं, फक्त भाग घ्यायचा. काय करायचा, याचा फक्त काय घ्यायचा, भाग घ्या. समजा 21 असलं, 21 भागिले 4 असलं, वर्ष असलं 2021, तर काय करायचं, 21 भागिले 4 घ्यायचं, 4 पंचे 20, म्हणजे काय घ्यायचं, इथं फक्त 5 घ्यायचं. म्हणजे काय करायचं, 5 घ्यायचं, बाकी घ्यायचे का नाही. बाकी काय करायचं, आपल्या नंतर आपल्या वारासाठी बघणार आहोत बाकीचं काम. काय करायचं, वर्ष भागिले 4 प्लस वर्षाचा कोड भागिले काय करायचं, भागिले करायचे 7, भागिले काय करायचंय 7. आणि तुम्हाला आता काय करणार आहे, महिन्याचे कोड आपण बघूया आणि वर्षाचे कोड बघूया आणि वाराचे पण कोड बघूया. ते तुम्ही पाठ करायचं आणि काय करायचं, जशीच तशीच तारीख तुम्हाला जर दिलेली असली 15 ऑगस्ट 2050, तर काय करायचं, फक्त काय करायचं, सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि बघायचं. आता बघूया पहिलं आपण याचे महिन्याचे कोड. आता महिन्याचे कोड कोणते, जानेवारी पण सुरुवात करू. जानेवारी नंतर फेब्रुवारी, त्याच्यानंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता काय करू, याचे कोड पाठच करायचे. समजा काय पाठ कसं करायचं, ध्यानात ठेवायचं. कसं ध्यानात ठेवायचं, आज मोबाईल नंबर ध्यानात ठेवायसारखा 62 25 03 51 46 24. म्हणजे काय करायचं, हा मोबाईल नंबर समजायचा आणि काय करायचं, ध्यानात ठेवायचं 62 25 03 51 46 24. काय करायचं, याला जानेवारी पण सुरुवात करायची. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आज काय त्याचा क्रमांकानुसार करायचं. पण काय करायचं, जर लीप वर्ष असेल, समजा तुम्हाला विचारलं 15 ऑगस्ट 2048 जर विचारलं, तर काय 4 ने बघतात, हे काय लीप वर्ष आहे. मग काय करणार, लीप वर्षासाठी काय करायचं, फक्त पहिले जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे काय करायचं, तिथे काय करायचं, जानेवारी घ्यायचा 5 घ्यायचा आणि फेब्रुवारी काय घ्यायचा 1 घ्यायचा. आणि सर्वसाधारण वर्षामध्ये काय घेतलं आपण, 6 घेतला ना, एक फक्त पाठीमागचा काय घ्यायचा, कोड घ्यायचा. सर्वसाधारण लीप वर्षामध्ये फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीलाच. तर बघा आपण बघूया आता काय करायचं. आता हेच आपलं सूत्र झालं. आता कोड काय करायचा, याचा कोड लिहून घेऊ आपण. 6 2 2 5 0 3 62 25 03 51 46 आणि 24. हा झाला तुमचा महिन्याचा कोड. आता वर्षाचा कोड कसा, आता काय करायचं, वर्ष काय करायचं, 1500 पासून पुढे घ्यायचा, 1500 ते 1599. मग काय करायचं, 1 घ्यायचा 1599 ला. काय करायचं, 1600 ते काय करायचं, 1699. त्याच्यानंतर 1700 ते 1799. त्याच्यानंतर 1800 ते 1899. म्हणजे तुम्हाला जर विचारलं 1630 ची तारीख कोणती, तर तुम्हाला त्यासाठी काय काय माहित पाहिजे, तुम्हाला कोड माहित पाहिजेत. बघा 1700, 1800, त्याच्यानंतर 1900 आणि त्याच्यानंतर 2000 ते 2099. मग तुम्हाला आपण बघूया वर्षाचे कोड बघणार आहोत आपण. काय करू, 1 0 5 3 आणि 1 0 म्हणजे 10 53 10 लक्षात ठेवायचं.
काय करायचं 10-53-10 काय वर्षाचे कोड 10-53-10 काय करायचं 1500 पासून सुरुवात करायची पुढे 1500 1600 1700 1800 1900 आणि 2000 ते 2099 पर्यंत. मग काय जर तुम्हाला जर विचार 2050 साठी कोणता कोड घ्यावा काय घेणार 2001 ती काय करणार 2099 पर्यंत काय कोड घेणार 0 कोड घेणार याच्यामध्ये टाकायला. याच्यानंतर काय करू वाराचे कोड बघू आपण. काय करू वाराचे कोड बघू. आता वाराचे कोड कोणते सोमवार त्याच्यानंतर मंगळवार त्याच्यानंतर काय बुधवार त्याच्यानंतर काय गुरुवार त्याच्यानंतर काय शुक्रवार त्याच्यानंतर काय शनिवार. तर काय करायचं याला एक पण सुरुवात करायची सोमवारपासून. सोमवार 1 मंगळवार 2 बुधवार 3 गुरुवार 4 शुक्रवार 5 शनिवार काय करायचं 6 आणि रविवार काय करायचं रविवारी काय 0 घ्यायचं. रविवारच्याला 0 घ्यायचं. शनिवार पर्यंत काय करायचे 6 घ्यायचे आणि रविवारी 0 घ्यायचं. मग चला आपण आता बघूया सूत्रात आता किमती टाकूया. तुम्हाला आता उदाहरण काय येत आहे 15 ऑगस्ट 2050 चा वार कोणता. आता तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये आला समजा तुम्हाला जर विचारलं त्या दिवसाचा वार कोणता आहे खाली तुमचे ऑप्शन राहील. मग तुम्हाला कसं सोडायचं आहे तुम्हाला पूर्ण सूत्र पाठच लागल. त्याच्यानंतर तुम्हाला महिन्याचे कोड पाठ लागल. त्याच्यानंतर जे वार असते त्याचे कोड पाठ लागल आणि वर्षाचे कोड तुम्हाला काय लागेल पाठ लागल. तर बघा आपण आता सूत्रामध्ये किमती टाकू. आता काय सांगितलं पहिले काय सूत्रामध्ये आपलं काय तारीख किती 15 ऑगस्ट महिना आहे. तर ऑगस्ट महिन्यासाठी कोणता कोड आहे पहिलं बघायचं लीप वर्ष आहे का. लीप वर्ष आहे. लीप वर्ष 2050 काय लीप वर्ष आहे 4 लीप वर्ष नाहीये सर्वसाधारण वर्ष आहे. तर बघा आता पहिलं काय महिन्याचा कोड म्हणजे काय ऑगस्टला कोणता कोड आहे ऑगस्टला कोड आहे 1 कोड आहे ऑगस्टला काय 1 कोड 1. त्याच्यानंतर वर्षाचे शेवटचे 2 अंक काय 50. त्याच्यानंतर वर्ष भागिले 4 याचा काय घ्यायचा भाग जो ज्याने दिलेला आहे काय त्याचा जो काय भाग ज्याने जितला आलाय तिथला काय घ्यायचा कोड घ्यायचा. समजा काय आता तू 50 भागिले काय 4 घ्यायचं 4 1 4 खाली उरला 1 4 2 8 हे काय 12 न काय केला त्याचा भाग आला. मग काय घ्यायचं 12 घ्यायचे काय घ्यायचे 12 प्लस काय करायचा वर्षाचा कोड घ्यायचा. आता वर्षाचा कोड कोणता आहे 2050 आहे. मग 2001 ते 2099 पर्यंत काय घ्यायचं 0 घ्यायचा. तर काय घ्यायचे 0 घ्यायचं भागिले काय करायचं 7 घ्यायचं आणि उदाहरण काय करायचं सोडून घ्यायचं. आता आपण काय करणार याची बेरीज करणार 15 आणि 1 16 आणि 12 28 आणि 50 किती झाले 78 28 आणि 50 78. मग 78 भागिले किती 7 70 11 7 77 11 7 7 11 77. मग खाली किती उरला 1 उरला काय 1 उरला. मग एक काय वाराचा कोड बघायचा. एक कोणत्या वाराचा कोड आहे एक कोणत्या वाराचा कोड आहे तर एक कोणत्या वाराचा कोड आहे तर एक काय सोमवारचा कोड काय सोमवारचा कोड. मग काय राहील तुमचा एकचा वार कोणता आहे सोमवार. म्हणजे 15 ऑगस्ट 2020 ला कोणता वार राहील तर सोमवार राहील. किती सोमवार. मित्रांनो अशा प्रकारचं कोणतं तुम्हाला गणित येऊ द्या तुम्हाला विचारू द्या प्रजासत्ताक दिन विचारू द्या 2080 चा विचारू द्या 2087 चा विचारू द्या किंवा 70 चा विचारू द्या काय राहील तुमचा या सूत्रानुसार आणि तुम्हाला या कोडनुसार काय करा तुम्हाला किमती टाकून तो काढता येतोय. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.